आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. हा मिश्रीवाली बाई, तुला मी बाहेर काढलं काय करू? रत्ना ऐक की, हे अगं मला काहीतरी सांगायचंय तुला. स्टॉप, थांब, जागेवर थांब. काय झालं यार, जरा का घालतीये? इथं घालण्यापेक्षा घरात घाल ना. तुला कुणी अकलले बाहेर? अगा माझ्या कास पठारातलं कोमजलेलं फूल काय झालं? मंजीला मी घराबाहेर काढल्या खरी, पर ती कुठे गेली असेल? काळजी? तुला तिची काळजी वाटते? कमाल झाली बाबा, तूच घराबाहेर काढती, तूच काळजी करती, एवढी काळजी? काळजी तर वाटतेच हो, पर तिची नाही, आपली. आपली म्हणजे? अव पुढे जाऊन तीच तर पोचणार आहे आपल्याला. माझीच बायको आहे, मला वाटलं बदलली का काय. तवा तुम्ही जावा आणि तिला शोधून आणा. मी जाऊन मंजूला शोधून आणायचं? मी जाऊन मंजूला शोधून आणतो, ते काय निघाल लगेच. आहे काय म्हणजे घरी काय तू पहिल्यांदा आली नाहीस, त्यामुळे आरामात बिंदास राहायचं. प्रिया, अगं कुठंच जायला जागा नव्हती, तेव्हा तू आसरा दिलास, हे मी कधीच नाही विसरणार. तू काय वेडी आहेस का मंजू? जरा हे थँक्यू बिंक्यू बोलायचं नाही मला. तुझ्याकडे ठेव तुझं थँक्यू. बाकी सगळं ठीक आहे ना? म्हणजे अगं मी काय परकी आहे का तुझ्यासाठी? आणि तू मला नाही सांगणार तर कोणाला सांगणार? हे बघ मंजू, तुझ्या मनात जे काही सुरू आहे ना ते मला सांग. तुला खरंच बरं वाटेल, हलका वाटेल तुला. प्रिया, सगळंच अवघडून बसले बघ. देवाच्या मनात काय आहे ना तेच कळना झाले. माझी सत्याबरोबर लगीनगाठ बांधली गेली आहे खरं, पण हे काही जास्त काय नाही टिकणार. म्हणजे सून म्हणून त्या घरात कुणालाच मी मान्य नाही. तात्यासाहेबांनी सांगितले म्हणून सत्या आणि मम्मी साहेब ऐकतायत, पण मनापासून अजून कुणी स्वीकारलं नाही मला. अच्छा, म्हणजे तिकडे कोणाला मान्यच नाहीये? म्हणजे तिकडे कोणाला मान्य नाहीये का? तसं नाही, म्हणजे काका आहेत ज्यांना वाटते मी तिथंच थांबावं. काका? काका म्हणजे सत्याचे वडील. अच्छा, ते लय चांगलेत. त्यांना मान्य असून काय उपयोग आहे? नाही म्हणजे सत्याला मान्य आहे का हे जास्त इम्पॉर्टंट आहे ना आपल्यासाठी. त्याला काहीच नाही वाटत. आणि तुझ्या घरी आई आणि आमरीचं म्हणणं आहे का तिकडे सगळं सांभाळून घे, पण आत्याला काय बी पटलेलं नाही. तिचं म्हणणं पडते की काडीमोड घे आणि मग तुझं डीजे बरोबर परत लगीन लावून दे. वा प्रिया, म्हणजे तुला जितकं वाटतं ना तितकं काही फळफळलेलं नाहीये त्या मंजूचं नशीब. आणि अजूनही सत्याशी लग्न करायचा फुल स्कोप आहे. डोंट लूज होप प्रिया. प्रत्येक जण नुसता आपला विचार करते, मला काय वाटतं ह्याचा विचार कोणच नाही करत. काय करावं तेच कळना झालंय. मंजू तू शांत हो, काही ना काहीतरी मार्ग निघेल मंजू. आणि एक गोष्ट लक्षात ठेव, जे होतं ना ते चांगल्यासाठीच होतं. ओके? तर एक काम कर, तू खूप थकली आहेस, तू आवरून घे. अगं आईला कळवलंच नाही मी तुझ्याकडे आहे ते. तिला फोन करून सांगते. बरं तू बोलून घे, मी जेवायचं बघते. आले. आई, अगं दीदीचा फोन आलाय.
अमृत अगं मग उचल की फोन, बघ काय म्हणते. मंजू आई तू ठीक आहेस ना? आत्याने काय त्रास दिला नाही ना? मंजू बाळा मला माफ कर ग. तुझ्या हक्काच्या घरात पाय ठेवू दिला नाही तुझ्या आत्यानं तुला, पण त्याला मीच जबाबदार आहे. आई तू उगाच मनाला लावून घेऊ नको. मी ठीक आहे. मी प्रियाच्या घरी थांबले. बरं झालं बाई, आता कसं जीव भांड्यात पडला. हे मी आईच्या मनातलं वाक्य बोलले बर का. बर मंजू ऐक ना, माहेरी आलेल्या लेकीचं कौतुक होत असतं बघ रीतीप्रमाणे. लाड होतात तिचे, पण तुझ्या नशिबाला समजा गोंधळ आलाय. तू आत्याचं ऐकून काय केलं तर नाहीस ना? मला आत्ताच्या आत्ता शब्द दे की त्या गुंडाबरोबर घटस्फोट घेचीन म्हणून. देते मी शब्द. मी घटस्फोट घे ते बोलू आपण नंतर. उद्याच सकाळी मी चौकीवर असेल. तुम्ही जीवन शांत झोपा. ठेवते. मला तर मंजूच्या चिंतेनं मन कावरं बावरं होतंय बघा. पोरगी कोणाच्या वाईटात नसते, तरी तिच्या वाट्याला यावं समज. संसार तरी सुखाचा होईल की नाही काय माहिती देवा. पण आपण तिच्यासाठी काही करू शकत नाही याच मला वाईट वाटतंय. अरे मिस वाघमारे, बसा बसा. अहो बसा. सॉरी 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 मी विसरलो होतो. आता तुम्ही मिस वाघमारे नाही राहिलात, मिसेस सुरुवात झालात नाही का? आता मलाच माझ्या सवयी बदलून घ्याव्या लागतील. मग रजा संपली की काय तुमची? नाही, या समजासनी भेटायला आले होते. छान छान छान. पण आता लग्नानंतर नवीन घरी नवीन लोकांबरोबर कसं वाटतंय? म्हणजे सगळं छान चाललंय ना? काय म्हणताय जाधव साहेब? अरे तात्या साहेब या ना, या 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 बसा. अरे खुर्ची द्या, खुसबुडे पाणी आणा आणि चहा सांगा. हो लगेच. तर मी मानपान घ्यायला नाही आलेलो आहे. आज मी इथे आमदार म्हणून नाही आलो, एका मुलीचा बाप म्हणून आलोय. ही मंजू बस माझी लेक आहे. तिला नाही आलोय मी. मंजू बेटा, तुला 5 परतावणीला जाता नाही आला ते वाईट वाटलं मला. माझं काळीज भरून आलंय. पण तात्यासाहेब तुम्हाला कसं कळलं? नुसता आमदार नाहीये मी या भागाचा. एक संवेदनशील नागरिक आहे. म्हणजे बेटा तुला फार आधीपासून मुलगी मानली आहे. तर तुला थोडा जरी त्रास झाला ना तर कळतं. मला फार यातना होत आहे तिथे. तू सत्याची बायको नंतर आहेस, तू आधी माझी मुलगी आहे. तुला हक्कानं घरी न्यायला आलो मी. तुझ्या हक्काचं घर आहे ते तुला करायला पाहिजे. नको तात्यासाहेब, मी मैत्रिणीच्या खोलीवर राहिले. असं कसं करशील तू? या बापाला थोडं तरी कर्तव्य पार पाडायची संधी दे. हा चल आपल्या घरी, हक्काच्या घरी चल. हो दादा सांगा बघा तिला, तुमचं ऐकेल. म्हणजे मी काय सांगणार म्हणा, पण मला वाटतं तात्यासाहेब एवढं म्हणतायत तर तू त्यांचं ऐकावंस.
म्हणजे अगं ते एवढं मनाचा मोठेपणा दाखवतात तर जा की. अगं मंजू, तात्या साहेबांच्या मोठेपणाचा मान ठेव. हे बघ मंजू, तात्यासाहेबांसारखी एवढी मोठी व्यक्ती स्वतःहून निमंत्रण देते, तर मला वाटतं तू नाकारू नयेस. यू शुड गो. ठीक आहे तात्यासाहेब, येते. कौतुक कौतुक, केवळ कौतुक. थँक्यू तात्यासाहेब. असं का बापाचे कुठे आभार मानतात का? तू लेच माझी. चल चल, अक्काच्या घरी चल. चल उठ, ये. माझ्या लेकीला तिच्या हक्काच्या घरी घेऊन चाललोय मी. चल ये, या. कुठं आम्ही कुठं बी जाऊ. हो, तुला सांगायची गरज वाटत नाही. बर चल मंजीकडे चालला असताला की नाही? हो हो, मला ठाव होत. सुनंदाबाई, मग लेकीला आठवण करून द्या. म्हणाव, घटस्फोट घेतल्याशिवाय ह्या घरात पाय ठेवायची परवानगी नाही. सुंदरी आय गोदामावशी. एकदम लाईट गेली काय? काय कशाला घेते ती घटस्फोट? घटस्फोट घेत नसत्या. आणि एक गोष्ट लक्षात ठेवायची, या घरात येण्यापासून दिदीला कुणीच अडवू शकत नाही. आणि घटस्फोट न घेता ती या घरात न आलेलीच बरी. म्हणजे तुझ्यासारख्या स्वार्थी माणसांपासून तरी वाचल. हे इद्रिस तोंडाचे, तुझी जीभ लईच फडफड फडफड करते. अगं वाईट जरा कमी चालीव. माझ्या मनासारखं जर नाही झालं तर तुम्हा दोघी माया लेकींना धक्के मारून ह्या घरातनं कशी बाहेर काढत्या का नाही ती बघाच. ए रत्ना काटे, आता मला बी बघायचंच आहे, या घरातनं कोण बाहेर जात आहे. ये 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 ये, घाबरू नको. ये ये, या घरात आपलं घर समजायचं, घाबरायचं नाही अजिबात. तू माझ्यासाठी मुलीसारखी आहेस, माझ्या मुलीसारखी आहेस तू. हा, घाबरायचं नाही अजिबात. चल तुला घर दाखवतो. ये 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 ये, तुला घर दाखवतो. या मंजूच्या नशिबाचं ना खरंच कौतुकच करायला पाहिजे. सत्यासारख्या माणसाने बायको म्हणून नाकारलं तर तात्यासाहेब आले, तिला स्वतःची मुलगी म्हणायला लागली. वा, तात्यासाहेब म्हणजे सत्याचं दैवत. आणि त्यांच्या शब्दाबाहेर थोडीच जाणार आहे तो. प्रिया,
अगं काय झालं? काय नाही, ते आपल्या कामाचाच विचार करत होते मी. मंजू 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 बाळा. भारतीताई, प्रिया कुठे आहे मंजू? तात्यासाहेब घेऊन गेलेत सोबत. काय? कधी, कुठं? ते घेऊन गेले तुम्ही समजे काय करत होता तेव्हा? बघत बसलो का तुम्ही? पोलीस आहे ना तुम्ही, तुम्ही अडवलं नाही. असं काय करते? कुठे घेऊन गेले मला आधी सांगा. नाही नाही, मला आधी सांगा कुठे घेऊन गेले. तुम्ही काय करत होतात समजे? मला सगळं सांगा नीट काय झालंय ते. हे घ्या पाणी घ्या. मला नकोय पाणी. मला मंजू कुठे आहे ती सांगा. आधी पाणी घ्या. हे घ्या. अहो तात्यासाहेब आमदार आहेत आणि ते मंजूला स्वतःच्या घरी घेऊन गेलेत मोठ्या सन्मानानं. सन्मानानं म्हणजे? अहो तात्यासाहेब मंजूला आपली लेक मानतात. 5 वर्तमान झालं नव्हतं ना, म्हणून घरी घेऊन गेल्यात सगळ्या रीतिरिवाज करण्यासाठी. खरं सांगताय तुम्ही? तुम्ही काळजी करू नका हो, चांगली आहेत ती माणसं. आपली मंजू सुखरूप आहे तिथं. कसं वाटलं घर? कसं वाटलं घर? घर कसं वाटलं? आवडलं नाही का? हा? नाही, तसं नाही, पण सत्याला काय वाटेल याची काळजी वाटते. अजिबात काळजी करायची गरज नाही. सत्या तुला वाजत गाजत घरी घेऊन जाईल, शब्द आहे माझा. अजिबात काळजी करायची नाही. वकील साहेब, माझ्या पोराच्या आयुष्याचा का नाही समजा इस्कूट झालाय बघा. आता ती लगीन कसं झालं, काय झालं, ही समजा मी सविस्तर सांगलच तुम्हाला. पण आम्हाला का नाही ही ब्याद आमच्या घरात न घाय. माझ्या पोराला बी तिच्या संघटना आणायचं नाही तेव्हा का नाही. तुम्ही काहीतरी लवकर लवकर प्रोसेसिंग सुरू करा. ठीक आहे. हा, माझा लेख सत्य येईलच. हे घ्या चहा घ्या. थँक्यू. घ्या चहा घ्या. ही माझी धाकटी सून सपनी. नमस्कार. नमस्कार तात्यासाहेब. माझी मुलगी तुझी पत्नी आमच्याकडे आली आहे. तुमच्याकडे? कशाला? लवकर इकडे मग सांगतो. हॅलो साहेब. वाघमारे तात्यासाहेबांकडे कशाला गेलात? माझ्याबद्दल तर काय? मी आले जा 1 मिनिट. ठीक आहे ठीक आहे. मम्मी साहेब, मला लई टेन्शन आलंय. समजा आलो की होईल ना, म्हणजे काही गडबड नाही नको ना. ही सपनी नाकाचा शेंडानं घालू. नीट बोल की जरा. हा, हे तुझं इम्पॉर्टंट होतं भाई. अयो काही इम्पॉर्टंट नव्हतं भाई. हो पला कसं जा सत्याचा नाश्ता बघ. येईलच आता सत्या. तेव्हा तुम्ही त्याच्याशी समजा बोलून घ्या. हे बघा आला माझा लेख सत्या. सत्या सत्या. अरे एवढ्या घाईत कुठं गेला काय माहिती. तात्यासाहेब, माझ्या लेकीच्या पाठीमागे तुम्ही खंबीरपणे उभे राहिले. तुमचे आभार कसे मानू तेच कळणं झाले बघा. आभार कसले मानायचे त्या? म्हणजे मला मुलीसारखी आहे. एक बाप म्हणून मला जे करावंसं वाटलं ते मी केलं. आणि मंजू सारखी सुशील सर्व गुण संपन्न मुलगी आमच्या सत्याची पत्नी व्हावी आमची इच्छा आहे.
त्यामुळे तुम्ही काही काळजी करू नका. बिंदास राहायचं, बिंदास बोलायचं काय ते. तरी बी जीवाला घोर तर लागणारच की हो. म्हणजे आता तुम्ही होतात म्हणून समजा सावरून घेतलं, नाहीतर कसं होईल माझ्या लेकीचं. आमचा हात आहे तिच्या डोक्यावर. तुमच्या सगळ्या चिंता मिटल्या आता, काळजी करू नका तुम्ही. तात्यासाहेब, जमलं तर मला माफ करा. मागच्या टायमाला मी उगाच तुमची गाडी थांबवली आणि तुमच्यावर संशय घेतला. अरे ड्युटीवर होतीस तू, ड्युटीवर होती, ड्युटी ती करायलाच पाहिजे. अर्थात आम्हाला राग आला होता तेव्हा की आमची गाडी अडवली म्हणून. पण ज्या दिवशी तुझं आणि सत्याचं लग्न झालं, राग संपला, गेला उडून आमचा. इतक्या मोठ्या मनानं माफ केलं त्याबद्दल खरंच थँक्यू. अरे ये 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 सत्या, स्वागत आहे तुझं, स्वागत आहे. आमची मुलगी आली होती 5 परतावणीसाठी, तिला परत सासरे घेऊन जायचं तुला.